आज धाराशिवमधील भूम तालुक्यातील ढगे चिंचपूर या ठिकाणी आलेला आहे। तर येताना आम्ही रस्त्याने म्हणजे 2-3 गावांना धान्याचे किट असतील ह्या सगळ्या गोष्टी देताना आम्ही बघत होतो। तर वाटत आम्हाला हे बाग दिसली। मित्रांनो, या शेतकऱ्याच्या बागेची काय अवस्था झालेली आहे तुम्ही बघू शकत असाल। पेरूची बाग आहे मित्रांनो। हे पेरूचे झाडं वाढवण्यासाठी 2 ते 3 वर्ष लागतात आणि या 3 वर्ष झाल्यानंतर 4थ्या वर्षी कुठेतरी पेरू लागत असतात आणि 4 वर्ष या लेकरासारखं सांभाळल्यानंतर 4थ्या वर्षी फळ घ्यायला सुरू होते। पण या फळ घ्यायला आल्यानंतर जसं आपण म्हणतो की लेकरू हाताला आला बाबा, म्हणजे कामाला आला लेकरू, आणि त्यावेळेस लेकराचा जसा मृत्यू होतो त्या पद्धतीनं ह्या झाडांचा मृत्यू झाल्यासारखं झाडं पडलेली आहेत आणि याचा कुठलाही आता फळाचा कुठलाही उपयोग होत नाही आणि ही झाडं पुन्हा उभारतील असं कुठलीही परिस्थिती दिसत नाही। तुम्ही बघत असाल तर झाडांच्या मुळा देखील वर आलेल्या आहेत आणि आता हे झाड उभं राहणं अवघड आहे। या शेतकऱ्यांची अशी मोठ्या प्रमाणात काय नुकसान झालेलं आहे। मला वाटतं की या नुकसानीबद्दल शासनानं लवकरात लवकर या भागाचा पंचनामे करावे आणि जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी शासनानेही मदत करावी। आणि मला असं वाटतंय की मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना एवढी विनंती करेल की या अशी सगळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे तर नक्कीच या परिस्थितीचा विचार करून सरसकट महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी करावी, जेणेकरून तेवढा तरी दिलासा या शेतकऱ्याला मिळेल। कारण शेतकऱ्याकडे पिकं तर राहिलेली नाहीत, पण जी काही थोडंफार पिकं आहेत त्याला भाव तर कवडीमोल भाव आहे आणि निश्चित शेतकऱ्याच्या कुठल्या तरी मालाला जो काय आहे आता सावकाराकडून कर्ज काढलेलं आहे आणि आपल्या बँकेतून कर्ज काढलाय तो जर कर्ज माफ झाला तर भविष्यामध्ये शेतकरी त्या बँकेतून कर्ज घेऊन आपला पुढच्या वर्षीचं जी काय पीक भरण आहे ते तरी करू शकतो। म्हणून मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या जेवढ्याही भागाचा आहे, म्हणजे धाराशिव असेल किंवा नांदेड भाग असेल, परभणी असेल, सोलापूर असेल, ज्या पूरग्रस्त भाग आहे आणि त्यातल्या त्या धाराशिव मधला भूम परंडा हे जो भाग आहे तर सर्वात जास्त या बाणगंगा नदीचा जो भाग आहे तो बाधित झालेला आहे। तर या शेतकऱ्यांना लवकरात लवकर एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवढं होईल तेवढी मदत करावी अशी मी माझ्या अकॅडमीच्या वतीनं विनंती करतो। धन्यवाद।